एवढा वेळ का लागला परत पुन्हा येण्यासाठी? नाही नाही वेळ असं काही लागला नाही. माझा स्वच्छेनं तो निर्णय होता की मला जरा काही वेळ हवा होता. तो मधला वेळ जो मला मिळाला तो मी सार्थकी नेला. मला शेतात राहायला मिळालं. कारण की मी शिक्षणानंतर बाहेर पडलो ते बाहेरच पडलो. इतका फुल फ्लेज इतका जास्त वेळ मला घरी राहायला मिळालं नव्हतं. घरी राहायचं होतं मला. मला घरच्यांना वेळ द्यायचा होता. स्वतःला वेळ द्यायचा होता. त्यामुळे मी एक आराम केला. पण फार कुठे वेळ झाला आहे ओके, खूप दिवसानंतर परत प्रेक्षकांना भेटायला येतोय. नवीन प्रोमो झाले, प्रेक्षकांनी खूप त्याच्यावरती कमेंट केल्या. सो पहिल्यांदा कॅरेक्टरबद्दल काय सांगशील? हे जे मी पात्र आत्ता करतो आहे मणी, हे अत्यंत शांत कॅरेक्टर आहे. मनमिळावू कॅरेक्टर आहे. आदर करणारं कॅरेक्टर आहे. तर हे मी एक आश्रित आहे. म्हणजे एका घरात आश्रित आहे. ते कुटुंब या माझ्या पात्रासाठी सर्वस्व आहे. त्यांच्यासाठी मणी काहीही करू शकतो. त्यांच्या उपकाराचं ओझं असं नाही म्हणणार. तो खूप ग्रेटफुल आहे की त्यांनी मणीचा सांभाळ केला, मणीला घडवलं. असं हे पात्र आहे आणि त्यांच्यासाठी मणी काहीही करू शकतो. त्यांचा मुलगा सुजित अत्यंत जवळचा व्यक्ती त्याच्या मणीच्या आयुष्यातला. सो तो कुठे अडकला, कुठल्या संकटात अडकला तर त्याला त्या संकटातून बाहेर काढणं हे मणीचं नैतिक जबाबदारी म्हणता येईल किंवा कर्तव्य म्हणता येईल. असं ते पात्र आहे. ओके, सो ह्याच्या अगोदर जी कामं आहेत त्याला प्रेक्षकांनी खूप भरपूर प्रतिसाद दिला, दाद केली. त्याच्यानंतर एवढा वेळ का लागला परत पुन्हा येण्यासाठी? नाही नाही वेळ असं काही लागला नाही. माझा स्वच्छेनं तो निर्णय होता की मला जरा काही वेळ हवा होता. काही दिवस मी बाहेरच असल्यामुळे मला घरी वेळ द्यायचा होता आणि घरी काम चालू होतं, बांधकाम चालू होतं. सो मला घरी वेळ द्यायचा होता. कारण की नाही म्हटलं आपलं प्रत्येकाच्या आयुष्यातली वास्तू म्हणजे आपलं एक महत्त्वाचा टप्पा असतो. तर हां बाबा रे, मला इथे या गोष्टी हव्या आहेत, त्या गोष्टी हव्या आहेत आणि मला तिथे थांबणं गरजेचं होतं. कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मदत नाही म्हणता येणार त्याला, नाईलाज होता माझा. तर हां, आणि तो मधला वेळ जो मला मिळाला तो मी सार्थकी नेला. मला शेतात राहायला मिळालं. कारण की मी शिक्षणानंतर बाहेर पडलो ते बाहेरच पडलो. इतका फुल फ्लेज इतका जास्त वेळ मला घरी राहायला मिळालं नव्हतं. ऑफकोर्स कोरोनामध्ये आपल्याला 3 महिने राहायला मिळालं घरी. पण त्या 3 महिन्यात ती वेगळी अस्वस्थता होती. सो प्रत्येकजण एक वेगवेगळ्या झोनमध्ये होता. सो घरी राहायचं होतं मला. मला घरच्यांना वेळ द्यायचा होता. स्वतःला वेळ द्यायचा होता. त्यामुळे मी एक आराम केला. पण फार कुठे वेळ झाला आहे. ओके, पुनरागमन करताना ज्यावेळी तू हे कॅरेक्टर ज्यावेळी स्वीकारलंस त्यावेळी तुझ्या हातात तू असं काही एक डिस्क्रिप्शन ठेवलेलंस का? तुझा कॅरेक्टर कसं असलं पाहिजे, तुझा रोल कसा असला पाहिजे, असं काय होतं का? तू काय ठरवलेलंस का? नाही, मग खरं सांगायचं तर मी असं काही ठरवलं नव्हतं. मला गोष्ट मॅटर करते. मीच काय, मला असं वाटतं बऱ्याच नटींसाठी हीच गोष्ट महत्त्वाची असते की कथानक काय आहे आणि कथानकात आपलं योगदान काय असणार आहे. ती गोष्ट कोणामुळे पुढे सरकल्या जाते हे महत्त्वाचं असतं आणि प्रत्येकजण हीच गोष्ट बघतो. ओके, सो ह्या कथानकाची स्टोरी कशी आहे? कारण एवढे सगळे मातब्बर कलाकार आहेत, परत तुम्ही दोघंजण दिसताय, पोस्टरवर एक हिरोईन दिसते. सो नक्की काय आहे? हा ट्रायंगलच म्हणू शकतो आपण. अगदीच म्हणावा ट्रायंगल त्याला. पण हा ट्रायंगल जरा आड्यावेड्यांचा आहे, गुंतागुंतीचा आहे. ज्यात वेगवेगळे कॉन्फ्लिक्ट्स आहेत जे आत्ता सांगण्यात खरंच काही मजा नाही आहे. तुम्हालाही कळेलच हळू काही दिवसातच, ज्यावर तुम्हीच मला सांगाल की हा ट्रॅक मजेशीर आहे म्हणून. हां, ओके, तू आता मागाच्या इंटरव्ह्यूमध्ये बोललास की प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला एक हे करेल की आपलंसं वाटेल असं. सो ही सिरियल करत असताना तुला एक पर्सनली म्हणून कुठलं कॅरेक्टर पर्सनली एक हे वाटतंय, आपलंसं वाटतंय? माझंच कॅरेक्टर. हां, मी आत्ताच आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो की यूथ बऱ्यापैकी कनेक्ट करेल या मालिकेला. आमच्यातल्या म्हणजे आम्ही जे पात्र करतो आहे इतर लोक सगळे मिळून, तर कुठल्या तरी कॅरेक्टरला कोणीतरी डेफिनेटली कनेक्ट करणार आहे. कारण की किंवा काही असे मोठ्या वयोगटातले ज्यांना भूतकाळ आठवू शकतो. तर हां, म्हणजे कनेक्ट होईल. ओके, सो आता फक्त प्रेक्षकांना सांगशील की मालिका कधीपासून आपल्याला बघायला मिळते आणि कुठली वेळ? 6 नोव्हेंबरपासून सन मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता सोमवार ते शनिवार ही मालिका बघायला मिळणार आहे. आधीच्या मालिकेंना तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं आहे.
मी खात्री बाळगतो की याही मालिकेला तुम्ही भरभरून प्रेम द्याल आणि आजपर्यंत मला जेवढ्या प्रामाणिकपणे तुम्ही प्रतिक्रिया दिली आहे तशीच प्रतिक्रिया मला या मालिकेलाही द्या. शुभेच्छा. थँक्यू.